आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाथरी शहरात जाहीर सभा। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाथरी शहरात 23 एप्रिल मंगळवार रोजी दुपारी 2 वाजता जाहीर सभा होणार आहे। परभणी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल होणार आहेत। पाथरी शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर महायुतीने आयोजित केलेल्या सभेत ते मार्गदर्शन करणार आहेत। या सभेस महायुतीतील सर्व घटक पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच स्थानिक पातळीवरील नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। मुख्यमंत्री शिंदे हे जानकर यांची उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी व्यस्त कार्यामुळे येऊ शकले नाहीत। दरम्यान पाथरी शहरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा लक्षवेधी ठरणार आहे। 1400 गावापैकी 1000 गावात मला लीड मिळणार आहे, खासदार संजय जाधव यांचा विश्वास। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये 1400 गाव आहेत। या 1400 गावापैकी 1000 गावामध्ये मला लीड मिळणार आहे। मी अत्यंत विश्वासाने सांगतो, मला जर या 1000 गावातून लीड मिळाली नाही तर मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही खासदारकी सोडेल। मतदारसंघातील महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये मला लीड मिळेल। घनसावंगी मतदारसंघातून 50,000ची लीड तर परभणी मतदारसंघातून 1 लाखाच्या वर मतदार लीड देतील असा विश्वास आहे। त्यामुळे 2024ची लोकसभा निवडणूक मी एकतर्फी जिंकणार आहे असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे। परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यालयात परभणी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक, डॉक्टर यांच्याशी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते। यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम, आमदार डॉक्टर राहुल पाटील, विजय गव्हाणे, विवेक नावंदर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। परभणी लोकसभा निवडणुकीत प्रहार पक्षाचा कोणालाही पाठिंबा नाही, शिवलिंग बोधने। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाने कुठल्याही राजकीय पक्ष अथवा उमेदवारास पाठिंबा दिलेला नाही। त्यामुळे या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष तटस्थ भूमिका घेत असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिली। परभणी लोकसभा निवडणुकीत स्थानिक विकासाचे मुद्दे तसेच परभणी जिल्ह्यातील बेरोजगारी, ओस पडलेल्या औद्योगिक वसाहतीचा विकास, रखडलेले सिंचन प्रकल्प, जिल्ह्यातील रस्ते व मूलभूत सुविधा, जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न, शेतीमालाला भाव, कृषी मालावरील प्रक्रिया केंद्र निर्मिती तसेच शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व सामान्य परभणीकरांच्या या अत्यंत महत्त्वाच्या अशा मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असून केवळ जातीच्या आधारावर ही निवडणूक होत आहे। हे परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी व जिल्ह्याच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर बाब आहे। सर्व पक्षीय उमेदवारांच्या प्रचारामध्ये विकासाऐवजी जाती धर्माचा वापर केला जातो व विकासाच्या मुद्द्यावर कुठलीच भूमिका घेतली जात नाही। त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने या निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे। परभणी लोकसभा निवडणुकीत पाठिंब्यासाठी अनेक उमेदवारांनी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्याकडे विनंती केली होती। परभणी लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कुठल्याही राजकीय पक्ष व उमेदवारास पाठिंबा न देण्याचा निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे। या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी, प्रहार सैनिक व आमदार बच्चूभाऊ कडू यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांनी एक मतदार म्हणून आपल्या हक्काचे स्वतःचे मतदान करावे, परंतु कुठल्याही पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करू नये असा आदेश पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांनी दिला असून जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची तंतोतंत पालन करावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या वतीने करण्यात आले आहे। येत्या 26 एप्रिल रोजी परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष हा तटस्थ भूमिकेत आहे। प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाने कुठल्याही उमेदवाराला किंवा पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, ही भूमिका पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांनी घेतलेली आहे। कोथाडा ते कोल्हा पाटीपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था। मानवत तालुक्यातील कोथाडा ते कोल्हा पाटीपर्यंत 7 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून येथील वाहन चालकांना गुडघ्या एवढ्या खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे। या गंभीर बाबीकडे पुढाऱ्यांचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे।
कोथाडा ते कोल्हापाटी या मार्गावर सोमठाणा, इडोळा, येडत हे गाव लागत असून येथील ग्रामस्थांना मुख्य बाजारपेठ मानवत आहे. येथील शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी मानवत बाजारपेठ येथे न्यावे लागते, परंतु या रस्त्यावर गुडघे एवढाले खड्डे पडल्याने वाहन चालकासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. येथील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी याच रस्त्यावरून प्रवास करावे लागत आहे. एखाद्या महिलेला प्रसूतीसाठी कोल्हापाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करायचं असेल तर या रस्त्यावरच ती महिलेची प्रसूती होईल अशी गत या रस्त्याची झाली आहे. तरी देखील या पुढाऱ्यांना व प्रशासनाला जाग येत नाही. या रस्त्यावर छोटे मोठे अपघातसुद्धा घडले आहेत. मागील अनेक वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते, तेव्हापासून आतापर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. कोथाडा ते कोल्हापाटी या 7 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने तत्काळ करून घ्यावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. माजी आमदार विजय भांबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुधगाव येथे प्रचार रॅली. जिंतूर तालुक्यातील मौजे दुधगाव येथे परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारानिमित्त आज दिनांक 22 एप्रिल सोमवार रोजी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार विजय भांबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार दरम्यान सर्वच गावातील नागरिकांचा, शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वच घटकातील नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीला विजय करण्याचा निर्धार केला. यावेळी कौडगाव, सोन्ना, रोहिला, पिंपरी, कसरसह आदी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकारण्यांच्या नादी लागू नका, मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन. मराठ्यांनो, राजकारण्याच्या नादाला लागून आपल्या जीवनाचे वाटोळे करून घेऊ नका, असे आवाहन मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पूर्णा तालुक्यातील गौर या ठिकाणी आयोजित केलेल्या संवाद बैठकीत प्रसंगी ते बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणातून 1000-2000 साठी या निवडणुकीत कोणाच्याही नादी लागू नका, राजकारण्याच्या नादी लागून स्वतःचे वाटोळे करून घेऊ नका, असे आवाहन केले. मराठा आरक्षणासाठीच्या संघर्षात मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद ऐतिहासिक राहिला. मराठा समाज त्यातून एक झाला. ती एकजूट आता महत्त्वाची आहे. आरक्षणासाठी सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याकरिता निर्णायक लढाईची गरज आहे. तो लढा आपण सर्वजण एकमुखाने लढू. आपल्या विरुद्ध अनेक षडयंत्र झाले, परंतु आपण ते हाणून पाडले. आपण कधीही मागे पडलो नाही, मरेपर्यंत हटणारही नाही, असेही ते म्हणाले. 8 जून रोजी बीड जिल्ह्यातील नारायणगड या ठिकाणी सभा होणार आहे. त्यासाठी 900 एकर जमिनीवर सभेच्या दृष्टीने सर्वोत्तम नियोजन केले जाणार आहे. मराठा बांधवांची ही सभा रेकॉर्ड ब्रेक व ऐतिहासिक व्हावी या दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी सतर्क राहावे, जागरूक राहावे. सगळे सोयरे कायद्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणीही शांत बसू नये, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले. मराठा समाज बांधवाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा पूर्णा शहरासह तालुक्यातील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले. पूर्णा टी पॉईंट, देवगाव फाटा, एरंडेश्वर, कातनेश्वर, माटेगाव तसेच नांदेड रस्त्यावरील चोडावा भागातही त्यांचे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले.